महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी उपदेश केलेला त्यांचा धम्म आणि त्यांचा श्रावक संघ या तीन रत्नांना सर्वप्रथम मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। विश्वरत्न बोधिसत्व माता रमाई यांना त्रिवार पंचांग प्रणाम। राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम। ज्या ज्या महामानवांनी लोकांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून आपलं आयुष्य खर्च केलं, मग ते कोणत्याही जातीपंथ धर्माचे असो, त्या सर्वांना वंदन। आईवडिलांना वंदन। आणि दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे हा बाबासाहेबाचा संदेश घेऊन या धामणगाव तालुक्यामधील भारतीय बौद्ध महासभा या सभेचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण पदाधिकारी, शहरातील तसेच ग्रामीण भागातील केंद्रीय शिक्षिका, केंद्रीय शिक्षक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत असतात। त्या सर्वांना जय भीम। आणि या ठिकाणी गंगाजळी या गावामध्ये हा कार्यक्रम आज राबवण्यात येत आहे। त्यानिमित्ताने या गंगाजळी गावामधील उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना जय भीम। जय मंगल अष्टगाथा। गाथा आणि सुत्त यामध्ये फरक आहे। सुत्त महामंगल सुत्त माहीत आहे तुम्हाला? महामंगल सुत्त, महा म्हणजे मोठं आणि मंगल म्हणजे चांगलं, माणसाच्या जीवनात चांगलं कशाने होते अशाचं सुत्त। सुत्त म्हणजे वचन किंवा बोल, भगवान बुद्धाचे प्रवचन देशना ही सुत्ताद्वारे सांगितल्या गेलेली आहे। ती भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेली आहे। कर्णीय मेत्त सुत्त। आणि जयमंगल अष्टगाथा ही तथागतांनी ज्या 8 गोष्टीवर विजय मिळवल्या, त्या 8 गोष्टी विजय मिळवल्याच्या बाबतीत जी भगवान बुद्धाची प्रशंसा केली ती गाथा पुढे चालून भिक्षूंनी तयार केलेली आहे, म्हणून ही गाथा म्हटल्या जाते। ही भगवंतांच्या मुखातून आहे काय? नाही। सुत्त हे भगवंतांच्या मुखातून आहे, महामंगल सुत्त, आव्हान सुत्त। परंतु जयमंगल अष्टगाथा ही तथागतांच्या विजयाच्या गोष्टीच्या नंतर जे महान थोर असे स्थवीर महास्थवीर होऊन गेलेले आहे त्यांनी या गाथा तयार केलेल्या आहे। तर त्या गाथा कशा आहे बघा। आपण लग्नामध्ये लग्न जेव्हा लावतो तेव्हा त्या जयमंगल अष्टगाथेने आपण लग्न लावतो, तेव्हा निश्चितच आपण जेव्हा गाथा म्हणतो त्या पाली भाषेत म्हणतो। परंतु त्या गाथा म्हणत असताना पाली भाषेत म्हटल्यानंतर जर आपल्याला पाली भाषा समजली नाही तर आपण काय म्हटलं काय ऐकलं हे कोणालाही समजणार नाही। त्यामुळे त्याचा अर्थ जाणून घेणे फार आवश्यक आहे। पहिली गाथा आहे बोधिसत्व सिद्धार्थ जेव्हा बोधिवृक्षाखाली बसतात आणि मारावर विजय मिळवतात, त्या विजयाची पहिली जयमंगल अष्टगाथा आहे। ती जयमंगल अष्टगाथा जेव्हा सिद्धार्थ बोधिवृक्षाखाली बसतात आणि ज्ञानप्राप्ती करता आपलं चित्त एकाग्र करतात, तेव्हा माराला असं वाटते की हा जो सिद्धार्थ आहे हा आपल्यामधून बाहेर सुटत आहे, आपल्या काबूत राहणार नाही। मार म्हणजे काय? राग, द्वेष, मोह, ईर्ष्या, मोह, काम तृष्णा, भव तृष्णा याला काय म्हटलं जाते? मार म्हटल्या जाते, याला विकार म्हटल्या जाते। ह्या विकारातून ह्या बंधनातून ते मुक्त होणार होते हे त्या माराला माहीत होतं। त्यामुळे मार काय करत होता? त्यावर काय तथागता सिद्धार्थावर मार आक्रमण करत होता, त्याला बेचैन करत होता, त्याला ज्ञानप्राप्ती होऊ देत नव्हता। त्यामुळे मार सततचा प्रहार करत होता, चित्त बेचैन करून, काम लालसा निर्माण करून। आपल्या मनामध्ये आपण जेव्हा ध्यान करतो, जेव्हा एकाग्र होतो, तेव्हा आपल्याला विविध प्रकारचे विचार येतात। काम लालसेचे येतात, क्रोधाचे येतात, चंचलता निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते। तर त्यामध्ये त्यांनासुद्धा हे अस्वस्थता बेचैनी निर्माण करण्याचा त्या माराने प्रयत्न केला। त्यामुळे मार त्यामध्ये म्हटल्या गेला आहे की हा जो मार आहे त्याला देवपुत्र मार असे म्हटल्या जाते। तो देवपुत्र मार अफाट सेनेसह असे जे सेना कोणती द्यायची? हे याची माराची सेना काम तृष्णा, भव तृष्णा, लालसा
लोभ, ईर्ष्या, द्वेष ही त्याची काय आहे, सेना आहे. त्या अफाट सेनेसह सिद्धार्थावर चालून आला आणि काय म्हणते, तू म्हणते या जागेवरून उठ, तू म्हणते इथे बसण्याच्या पात्रतेचा नाही आहे, तू ध्यान करू नको, असं त्याला काय म्हणते, सिद्धार्थाला म्हणते. मग सिद्धार्थ काय म्हणते, मी म्हणते या पात्रतेचा आहे आणि मी तुला ओळखतो म्हणते. हे मार, मी तुला ओळखतो, तुझी जी सेना आहे ही काय आहे, बेचैन करणारी आहे, लोभ, द्वेष, मोह, माया यामध्ये गुरफून टाकणारी आहे. हे मी ज्याप्रमाणे एखादा माठ दगडाने फोडल्या जाते त्याप्रमाणे सहज त्या माराला मी काय करू शकतो, माझ्या प्रज्ञेच्या बलाने हाकलून देऊ शकतो, त्यामुळे तू मला काही काबूत ठेवू शकत नाही म्हणते. तेव्हा मार पुन्हा त्याला म्हणते की तू इथून चालता हो, ही तुझी जागा नाही आहे, या ठिकाणी बसण्याच्या पात्रतेचा नाही आहे, ही जागा माझी आहे. त्यावर सिद्धार्थ म्हणते ही जागा तुझी आहे कशावरून. तेव्हा मार काय म्हणते, महाराजचे जे बाकी सैन्य आहे ते म्हणते आम्ही साक्षीदार आहे म्हणते का, हे आमची जागा आहे, ह्या जागेवरून उठ म्हणते. तेव्हा म्हणते की मी ह्या पात्रतेचा यासाठी आहे की मी अनेक जन्मामध्ये काय केलं, दान देत गेलो, त्यामुळे दानामुळे काय केलं, मी अनेक दानाचे पुण्य कमावले आणि या पुण्य कर्माच्या बलाने मी या पात्रतेचा झालो आहे की या ठिकाणी बसण्याच्या पात्रतेचा आहे. मग तुझा साक्षीदार कोण म्हणते. मार काय म्हणते, तुझा साक्षीदार कोण. तर या ठिकाणी म्हणते जिवंत असो कोणी तुला माझा साक्षीदार दाखवू शकत नाही म्हणते, कारण की त्या ठिकाणी एकटेच होते सिद्धार्थ. परंतु ही काय म्हणते, ही पृथ्वी आहे म्हणते, ही पृथ्वी साक्षी आहे म्हणते माझी, मी आजपर्यंत जे दान दिलं त्या दानाचा साक्षीदार जर कोणी असेल तर ती ही पृथ्वी आहे. आणि त्यावेळी ह्या पृथ्वीला काय करतात, ते स्पर्श करतात. ही पृथ्वी साक्षीदार आहे असे स्पर्श जेव्हा करतात तेव्हा पृथ्वी सुद्धा काय होते, कंपित होऊन जाते. आणि त्यावेळेस अचानक एवढं वादळ, वारा, पाणी, पाऊस एवढं येऊन जाते का हे सर्व जे माराचं जे सैन्य आहे हे आहे ते सगळं त्या पुराच्या वारा धुण्यामध्ये सर्व अफाटपणे पळून जाते. कारण की ती पृथ्वी काय होती, त्याची साक्षीदार का होती, कारण की जे काही दान पुण्य करत असताना कोण पाहिलं असते, त्या पृथ्वीनं पाहिलं असते. अनेक त्यावेळेस कशी प्रथा असते, जेव्हा आपण दान देतो तेव्हा ते दान देत असताना त्यावेळेस किंवा ती अशी प्रथा आहे की उजवा हात समोर करून पाणी सोडून, त्या पृथ्वीवर पाणी सोडून ते दान दिल्या जात असते. त्यामुळे ते अनंत वेळा सिद्धार्थाने काय केलं, बोधिसत्व असताना पाणी सोडून खूप वेळा दान दिलं, हे त्या पृथ्वीला माहीत होतं. याप्रमाणे काय केलं, आपल्या संयमाच्या बलाने कशाने जिंकलं, त्या माराला कशाने जिंकले, आपल्या संयमाच्या आणि कशाच्या, दानाच्या बलाने. दान आणि संयमाच्या बलाने सिद्धार्थाने त्या मारावर विजय मिळवला. त्यामुळे आपण म्हणतो की या तथागत सिद्धार्थाच्या प्रतापाने सर्वांचे जयमंगल हो, या विजयामुळे सर्वांचे जयमंगल हो असे आपण काय म्हणतो, त्या गाथेमध्ये म्हणतो. बाकी पाली भाषेतली गाथा तुम्हाला माहीतच आहे. दुसरी आहे आल्वक यक्षाची गाथा. आल्वक यक्ष, जेव्हा एक राजा त्या आल्वक यक्षाच्या परिसरामध्ये येतो, परिसरामध्ये आल्यानंतर तो तिथे त्याच्या परिसरामध्ये आल्वक यक्षाच्या आल्यानंतर हा यक्ष काय करतो, त्या राजाचा हात पकडतो. कारण की यक्ष काय करतो, तो मनुष्य भक्ष असतो. यक्ष म्हणजे काय, मनुष्याला खाणारा प्राणी असतो तो. त्यामुळे तो राजाला काय म्हणतो, मी तू माझ्या एरियात परिसरात आला, तू माझ्या काबूत आहे, मी तुला खातो. तेव्हा राजा काय म्हणते, मी या ठिकाणचा राजा आहे, तू मला खाऊ नको, त्या बदलीत मी तुला दररोज काय करीन म्हणते, एक मूल आणून तुला देईन म्हणते भोजनासाठी. या अटीवर यक्ष त्याला सोडून देतो. मग हा घरी गेल्यानंतर विचार करतो आणि सांगतो घरी की असं असं झालं, आपल्याला दररोज एक बाळ त्या यक्षाला नेऊन द्यावं लागेल खाण्यासाठी. मग काय करते, त्या नगरामध्ये एक दिवस एका बाळाला घेऊन जाते. त्यामुळे त्या परिसरामध्ये सगळी वार्ता होऊन जाते, चर्चा होऊन जाते की आपले बाळ धोक्यात आहे. म्हणून काही लोक त्या ठिकाणून सोडून जातात, परंतु जे असतात ते एक दिवस बाळ त्याला चाललं जाते. सगळे त्या परिसरातले, त्या नगरातले बाळ संपून जातात. मग येते राजाच्या पोराचीच बाळी येते. शेवटी काय येते, राजाच्या पोराची वेळ येते. तेव्हा मोठ्या दुखी कष्टानं जेव्हा राजा म्हणते आपल्याला द्यास लागेल म्हणते, आपण त्याला शब्द दिला. जेव्हा हा राजा त्या बाळाला यक्षाजवळ घेऊन येत असते तेव्हा त्या दिवशी तथागत काय करते, आपल्या दिव्य चक्षुने काय पडतात, सकाळी सकाळी पाहत असतात की मी कोणाला आज धम्मदेशना दिली पाहिजे का जेणेकरून तो व्यक्ती सुखी होईल. तेव्हा हे आपल्या दिव्य चक्षुने जाणतात की आल्वक यक्षाच्या ठिकाणी आज राजा त्याच्या मुलाला घेऊन येणार आहे
आणि मी जर त्या आल्वा यक्षाला काय केली, धम्मदेशना केली, त्याला समजून सांगितलं तर तो काय होईल, याच्यातून मुक्त होईल आणि त्याला ध्यानाचा मार्ग अवगत होईल. म्हणून का बरं मी तिथे जाऊ नये, म्हणून काय करतात, हे येण्यापूर्वी तथागत त्या ठिकाणी जातात. गेल्यानंतर त्या यक्षाच्या परिसरात बसतात आणि त्या द्वारपालाला म्हणतात का जा सांग यक्षाला का मी आलो आहे. तो द्वारपाल जेव्हा यक्षाला सांगतो की भगवंत आले आहे, तेव्हा हा काय होतो, क्रोधित होतो. कोण भगवान, कोण बुद्ध, इथे येण्याची हिंमत कशी झाली. आज मी त्यांना माझ्या याने काय करणार, क्रोधाने त्यांचा पराभव करणार. म्हणून तो तिथे येतो. आल्यानंतर तो काय म्हणतो तथागतांना, श्रमणा, इथून ते बसले असते, श्रमणा इथून चालता हो. ठीक आहे म्हणते, उठून जातात. मग पुन्हा काय म्हणते यक्ष, आल्वा यक्ष काय म्हणते, श्रमणा आते. ठीक आहे म्हणते, येऊन पुन्हा बसते. पुन्हा म्हणते, असे किती वेळा, 3 डाव म्हणते, 3 डाव येते. चौथ्यांदा म्हणते, चौथ्यांदा काय म्हणते, आता म्हणते तू मला उठ म्हण की बस म्हण, इथून मी हलणार नाही, तुला जे करायचं ते करून घे म्हणते. बरं ठीक आहे म्हणते, मी म्हणते तुला काही प्रश्न विचारतो, जर तू या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर मी तुला एका पायाने उचलून असं गरगर गरगर फिरून नदीत फेकून देईन आणि तुझी छाती फोडून टाकीन म्हणते. कोण म्हणते, आल्वक यक्ष तथागतांना म्हणते. हे यक्षा म्हणते, ह्या जगात असा कोणाला मी पाहत नाही की जो माझी छाती फोडेल, मला गरगर करून फिरवेल, असा कोणालाही मी पाहत नाही म्हणते. पण तरी सुद्धा म्हणते तुला काय विचारायचं ते विचारून घे म्हणते. तेव्हा यक्ष विचारते, काही प्रश्न करते, बरेचसे प्रश्न करते. त्याच्यामध्ये म्हणते की जगात सर्वात मोठं धन कोणतं, संपत्ती कोणती आहे, काय दिल्याने लोकांना सुख मिळते. तर तथागत त्यावर उत्तर देते का सर्वात मोठं धन जे आहे ते श्रद्धा आहे. सर्वात मोठी आपली काय आहे, संपत्ती आहे. सुख काय दिल्याने सुख मिळते, धम्म दिल्यानं सुख मिळते. बरोबर आहे की नाही. धम्मदेशना आपण करतो, ऐकतो, त्यामुळे आपल्याला काय भेटते, सुख मिळते. असे बरेचसे प्रश्न विचारते यक्ष आणि त्यावर भगवान बुद्ध त्याला उत्तर देतात. त्यामुळे तो समाधानी होतो, सुखी होतो आणि तो सुखी झाल्यामुळे, आनंदी झाल्यामुळे तो शरण येतो तथागतांना. मग त्यावेळेस हे राजा त्या मुलाला घेऊन येत असते आणि त्याला देण्याची जेव्हा पाळी येते तेव्हा त्यावेळेस किती तिथे तथागत असतात. तथागत असल्यामुळे आता यक्षाला त्या मुलांना खाल्ल्याची इच्छा होत नाही, कारण की तो धम्माप्रती काय होऊन गेला असते, शरण गेलेला असते, त्यालाही धम्मक चक्षु प्राप्त झालेला असते. म्हणून काय करते राजा, सर्वप्रथम मुलगा भगवान बुद्धाजवळ देते आणि हा मुलगा नाही, राजा हा मुलगा कोणाजवळ देते, यक्षाजवळ देते. आणि यक्ष काय करते, आता तो घेत नाही, त्याला खात नाही, तर तो काय करते तथागतांजवळ देते आणि तथागत पुन्हा त्या राजाजवळ देते. म्हणून या हातातून त्या हातात, त्या हातातून त्या हातात असा तो बाळ गेल्याने त्या बाळाचं नाव होते हत्तक पडून जाते. त्या बाळाचं नाव काय पडते, हत्तक पडून जाते. अशा प्रकारे तो जेव्हा बाळ मोठा होते तेव्हा त्याच्याजवळ 4 संग्रह असतात. हे फार महत्वाची गोष्ट आहे. 4 संग्रह, त्याच्याजवळ 4. तथागत त्या बाळाची जेव्हा मोठा होते तेव्हा त्याची खूप मोठी प्रशंसा करते. का प्रशंसा करते, कारण की तो काय करते, मोठा संघाचा काय असते, तो संघनायक असते, मोठ्या संघाचा संघनायक असते. तेव्हा तो येत असता, एकदा मोठ्यापणी संघाला घेऊन येत असता, तेव्हा तथागत त्यांची त्या हत्तकाची मोठी प्रशंसा करते. प्रशंसा करत असताना तू म्हणते एवढ्या मोठ्या संघाचा संघनायक कसा आहे म्हणते. तेव्हा हत्तक काय म्हणते, तथागता आपणच सांगितलं आहे म्हणते की ह्या 4 गोष्टी असल्यामुळे तो मोठा संघाचा संघनायक होऊ शकतो म्हणते. कोणत्या 4 गोष्टी, का एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की आपण मोठ्या संघाचा सेनापती असलो पाहिजे, संघनायक असलं पाहिजे, तेव्हा त्याच्याजवळ 4 गोष्टी असणे फार महत्वाची गोष्ट आहे. एक असलं पाहिजे त्याची प्रिय वाचा असली पाहिजे. काय असली पाहिजे, प्रिय वाचा असली पाहिजे. दुसरी तो काही देण्यामध्ये असला पाहिजे, म्हणजे तो दान देण्यामध्ये काय असला पाहिजे, माहीर असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्याजवळ समता असली पाहिजे. त्याच्यानंतर काय असली पाहिजे, समता असली पाहिजे. आणि चौथी गोष्ट, तो दुसऱ्याचे उद्देश सफल करण्यामध्ये सिद्धता प्राप्त केली पाहिजे. ह्या 4 गोष्टी असल्या पाहिजे. तथागत त्याला साधुवाद देतात आणि काय म्हणतात भगवंत, हे फार महत्वाची गोष्ट आहे. ह्या 4 गोष्टी भूतकाळात ज्याच्याजवळ होत्या, काय म्हणतात, ह्या 4 गोष्टी भूतकाळात ज्याच्याजवळ होत्या तोही मोठा संघाचा संघनायक होता. वर्तमान काळात ज्याच्याजवळ ह्या 4 गोष्टी आहेत तोही मोठ्या संघाचा संघनायक आहे. आणि भविष्य काळातही ह्या 4 गोष्टी ज्याच्याजवळ असेल तोही मोठ्या संघाचा संघनायक असणार.
बरोबर आहे की नाही? आणि आपले लोक धम्मापासून फार दूर आहे आणि राजकारणामध्ये पहिले जाते, पण ह्या गोष्टी समजून घेत नाही. आता ज्याच्याजवळ 4 गोष्टी नाही, आता आपले लीडर लोक आहेत, जर आपल्याला संघ किंवा संघाची एकता पाहिजे नसेल तर ह्या 4 गोष्टी लागन का नाही लागन? काहून असे तुकडे होते? आपल्या समाजाचे तुकडे याच्यामुळे होते का त्यानं धम्मच समजून घेतला. त्यानं जर धम्म समजून घेतला असता तर त्याने ह्या 4 गोष्टी मिळवल्या असत्या, आणि 4 गोष्टी मिळवल्या असत्या तर तोही मोठ्या संघाचा, जे आपल्याला आपण ज्याला मोठे मोठे आपले लीडर म्हणतो का नाही, ते लीडराजवळ आपल्या मोठ्या संघाचा, आपल्या समाजाचा समुदाय असता. हे त्याचं मागचं फार मोठं कारण आहे. अशा पद्धतीची ही दुसरी काय आहे, जयमंगल अष्टगाथा आहे. या अल्वकेक्षाले भगवान बुद्धाने काय केले? जिंकले, संयमाने जिंकले. त्यामुळे तुमचे आमचे जयमंगल हो, असे आपण ह्या दुसऱ्या गाथेमध्ये म्हणतो. तिसरी गाथा आहे नालगिरी हत्येवर विजय मिळवला. नालगिरी हत्ये काय झालं? देवदत्त काय करायचा? तो विरोध करायचा भगवान बुद्धाचा आणि मारण्याचाही खूप वेळा प्रयत्न केला. त्यामुळे एकदा काय केलं त्यांनी, राजगृहामध्ये अजातशत्रूचा जो एक नालगिरी नावाचा हत्ती होता, तो मदमस्त होता, क्रूर होता आणि तो बांधून ठेवला होता. एक दिवस भगवान बुद्ध त्यांच्या संघासहित एका रस्त्याने येत असता हे देवदत्ताला माहीत पडलं आणि त्याने काय केलं, तो जो हत्तीचा जो माऊत होता त्याला समजून सांगितलं की मी राजाच्या जवळचा खास, आणि माझ्या मतान जर तू करशील तर मी तुला राजाजवळून काहीतरी मिळून देईल. अशा भीतीने त्या माऊताने ऐकलं. ठीक आहे म्हणे, म्हणून तू याला सोडून दे म्हणे, आणि ज्या दिशेने भगवान बुद्ध येत आहे त्या दिशेनं विरुद्ध दिशेने याला सोडून दे म्हणे. म्हणून माऊताने तसं केलं आणि त्या नालगिरी हत्तीला काय केलं, त्या सोडून दिलं. आणि तिकडून भगवान बुद्ध येत आहे, इथून नालगिरी हत्ती जात आहे. हत्ती हा पिसाळलेला अंधधुंद हत्ती होता. जेव्हा जात होता तेव्हा भिक्षूंना दिसलं, तेव्हा भिक्षू तथागतांना म्हणत होते की हा अंधधुंद हत्ती आहे, भगवान बुद्ध तथागता आपण दूर व्हावे असे म्हणत होते. परंतु भगवान बुद्धाजवळ काय होती? मैत्री होती. बरोबर आहे की नाही? मैत्रीच्या वलयापर्यंत जोपर्यंत नालगिरी हत्ती आला नव्हता तोपर्यंत तो मदमस्त होता. परंतु भगवान बुद्धाचं काय होतं? एक मैत्रीचं वलय होतं. बरोबर आहे की नाही? आता बघा, तुमच्या मोबाईलचं जर टावर किंवा तुमच्या मोबाईल जर रेंज नसेल तर तुमचा मोबाईलच लागत नाही. लागते काय? नाही लागत ना. बरं, तुम्ही जसेही मोबाईलच्या रेंज मध्ये गेले तसा मोबाईल काय करते? रेंज पकडते आणि मग त्याला कॉल जाते का नाही जात? तसंच आहे आपल्या मैत्रीचं. आपल्याही प्रत्येकाची एक मैत्रीची काय असते? सीमा असते. भगवान बुद्धाच्या मैत्रीच्या सीमेमध्ये जसाही नालगिरी हत्ती आलाय तसाही त्यानं काय केलं? त्यानं सोड आणि 2 पाय तथागतांच्या चरणावर ठेवून दिले आणि नतमस्तक झाला. नतमस्तक झाला आणि भगवान बुद्ध त्याला काय म्हणते? त्याला नाग म्हणते. म्हणजे तो श्रेष्ठ हत्ती काय असते? त्या बलाढ्य असते, श्रेष्ठ. काय म्हणते त्याला प्रेमाने कुरवाळून काय म्हणते? एका नागाने दुसऱ्या नागाले मारणे हे बरं नव्हे म्हणते. काय म्हणते त्या हत्तीला? काय म्हणते? एका नागाने दुसऱ्या नागाला मारणे हे बरे नव्हे म्हणते. त्याला कुरवाडते आणि तथागतांना माहित आहे का तो माझ्या चरण धुळीचा स्पर्श करणार, म्हणून जो पाय आहे उजवा तो तथागत काय करतात? मागं सारतात आणि त्या पायाखालची धूळ तो काय करते? सोंडेनं आपल्या मस्तकावर घेते. बघा त्याची श्रद्धा किती उत्पन्न होते. एक मदमस्त हस्ती मैत्रीच्या बलाने तथागत त्याला जिंकतात आणि तो घेतात आणि तसाच तो मागं सरते. बघा, पाटणे दाखवत विशेष आहे त्या प्राण्यामध्ये. पहा तो काय करते? हत्ती उठतो जेव्हा तो त्यांच्या चरण धुळीचे जे डोक्यावर घेतो आणि उभा होतो आणि तसाच मागं जातो. असा पाठ वळवत नाही, तसा मागं जातो आणि त्याला नालगिरी हत्तीवर अशा प्रकारे विजय मिळवतात. म्हणून आपण त्या काय म्हणतो की मैत्रीच्या बलाने. कशाच्या बलाने जिंकले ते? तथागतांनी त्या हत्तीला, नालगिरी हत्तीला मैत्रीच्या बलाने जिंकलं. या मैत्रीच्या दिव्य बलाने तुमचे माझे काय हो? जयमंगल हो, असं आपण म्हणतो. चौथी गाथा कोणती आहे? चौथी गाथा आहे त्या आपला हा जो आहे की नाही अंगुलीमाल. चौथा जो आहे जो अंगुलीमालावर विजय मिळवल्या जाते. अंगुलीमाल तुम्हाला सगळी गोष्ट माहित आहे. बरोबर आहे की नाही? अंगुलीमालाला हा जेव्हा राजा प्रसेनजित राजा जेव्हा त्याच्या सैन्यासह मारण्यासाठी पाठवते की त्याने फार मोठे लोकांचे खून केले असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याने फार मोठ्या लोकांचे खून केले असते. ही वार्ता प्रसेनजित राजाजवळ येते. त्यामुळे तो काय करतो? सैन्य घेतो आणि त्याला शोधाशोध करतो. आणि जेव्हा प्रसेनजित राजा
भगवान बुद्धाजवळ येते आणि ही सांगते गोष्ट की तथागता म्हणते आपल्या परिसरामध्ये असा एक अंगुलीमाल आहे की जो 2-4 नाही असे किती काही 5-25 जणांचा जरी समुदाय गेला तरी त्याला कापतो आणि काय करतो, त्यांच्या करंगड्या कापून तो माला घालतो. इथे त्या ठिकाणी ही जेव्हा गोष्ट सांगत आहे का मी सैन्य पाठवलं त्याला पकडासाठी, त्याला मला पकडायचं आहे, तिथे त्याची आई बसली असते. त्यामध्ये काय ते त्या भगवान बुद्धाजवळ काही उपासक बसले असते. त्या ठिकाणी तिथे त्या अंगुलीमालाची आई बसली असते. आईला किती काही मोठं खराब जरी पोरग असलं तरी ते आईला काय असते, आपलं प्रिय असते. म्हणून त्या आईला असं वाटलं की हा प्रसेनजित राजा माझ्या मुलाला सैन्य पाठवत आहे आणि त्याला पकडून टाकेल आणि मारून टाकेल. म्हणून तिने काय केलं का मी जावं आणि त्याला सांगावे. तथागत जेव्हा आपल्या दिव्य दृष्टीने जेव्हा पाहतात की ही आई जर त्याच्याजवळ गेली तर कदाचित हा अंगुलीमाल कोणाला मारेल, हा त्याच्या आईला सुद्धा मारेल. त्यामुळे त्याच्यापासून घोर मोठं पाप होईल. हे टाळलं पाहिजे. आणि आपण जर हे केलं तर अंगुलीमाल आपल्या काबूत येईल आणि तो पाप कर्मापासून वंचित राहील. म्हणून भगवान बुद्ध काय करतात, त्या दिशेने जातात. आणि जात असताना काय होते, जेव्हा जवळ येते तेव्हा याला असं वाटते की आपण आता ह्या व्यक्तीला मारलं पाहिजे. अंगुलीमालाला असा विचार येते. जेव्हा तो भगवान बुद्धाच्या मागे मागे जातो तेव्हा भगवान बुद्ध आपल्या दिव्य बलाने, बरोबर आहे की रुद्धीचं बल म्हटलं जाते, हे काय आता रुद्धीच्या बलाने जात असताना हा अंगुलीमाल एवढ्या मोठ्या जोराने धावतो तरी भगवान बुद्ध त्याच्या पकडण्यात येत नाही. त्याला असं वाटते की मी किती काही मोठे धावणारे जे असते त्याला पकडतो, परंतु हा श्रमण तर काही माझ्या हातात येऊन नाही राहिला. म्हणून तो थकून जातो आणि मग काय म्हणते, हे श्रमणा थांब म्हणते. काय म्हणते तथागतांना, हे श्रमणा थांब म्हणते. मग तथागत काय म्हणते, अरे अंगुलीमाला मी तर थांबलोच आहे म्हणते, मी माझ्या ठिकाणी स्थिर आहे म्हणते, परंतु तू मात्र अस्थिर आहे म्हणते, तू थांबला नाही म्हणते. बरोबर आहे की नाही. मग याला असं वाटते की श्रमंत हे कधी खोटे बोलत नाही आणि हे धावत असताय म्हणते की मी थांबलाय, तेव्हा तुम्ही खोटे बोलत आहे असं श्रमणाला हा अंगुलीमाल म्हणते. तेव्हा तथागत काय म्हणते, अरे म्हणते मी अहिंसेच्या याच्यावर स्थिर आहे म्हणते, मी कोणती म्हणजे मी हिंसा करत नाही म्हणते, मी माझ्या मनावर काबू ठेवलाय या अर्थाने मी स्थिर आहे म्हणते, परंतु तुझं जे मन आहे तुझ्या काबूत नाही, त्यामुळे तू अस्थिर आहे म्हणते. याविषयी त्याला समजून सांगते आणि देशना देते. आणि त्या ठिकाणी काय करते, आपल्या रुद्धीच्या बलाने जिंकलं ना. अंगुलीमालाला कशाच्या बलाने जिंकलं, आपल्या रुद्धीच्या बलाने जिंकलं. त्यामुळे आपण काय म्हणतो, या रुद्धीच्या बलाने जिंकल्यामुळे त्या दिव्य प्रतापाने तुमचे आमचे काय हो, जय मंगल हो. त्याच्यानंतर 5वी गाथा आहे चिंचावर विजय मिळवला. चिंचा ही काय करायची, ती दररोज जैतवनाच्या दिशेने जायची, कारण की तिला आरोप करायचा होता भगवान बुद्धावर. कारण की काही जे धर्मद्वेषी लोक होते त्यांनी सांगितलं होतं का तू तथागतांवर आरोप कर आणि त्यांना फसव, म्हणजे आमची प्रशंसा होईल. कारण की आम्हाला कोणी दान धर्म देऊन नाही राहिले, सगळ्या मोठा भिक्षू समुदाय वाढला आहे, त्यांचीच प्रशंसा करत आहे, आमची वाह होत नाही, स्तुती होत नाही, त्यामुळे तू काहीतरी कर म्हणते. त्यामुळे चिंचा काय करायची, ज्या दिशेनं दररोज जैतवनातून काय करायचे, संध्याकाळी प्रवचनाले लोक जायचे आणि सकाळी प्रवचन ऐकल्यानंतर सकाळी वापस जायचे. ही काय करायची, उलटी जायची. जेव्हा लोक येत असताना ही परत अशी यायची. लोक तिला विचारायचे कुठून आली, तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे मी जैतवनातून आली. तुम्हाला काय करायची आहे, मी तिथे होती रात्रभर. म्हणजे लोकांना शंका निर्माण करायची की मी कोणाजवळ होती, तथागतांजवळ होती, बुद्धाजवळ होती, अशी काय करायची, वल्गना करायची. आणि एक दिवस काय केली, 4-5 महिने झाली आणि तथागत भर सभेमध्ये प्रवचन देत असता त्या चिंचा तिथे आली आणि काय म्हणते, तुम्ही म्हणते या लोकांना देशना देत आहे, तुम्ही यांना समजून सांगत आहे म्हणते आणि तुम्ही माझ्यावर दुर्लक्ष करत आहे म्हणते. एवढे दिवस झाले म्हणते, तुम्हाला कल्पना नाही म्हणते, मला तुमच्यापासून बाळ होत आहे म्हणते, त्याची काळजी कोण करून म्हणते, तुम्ही काळजी नसेल करत तर कोणाला तरी सांगा म्हणते, इथल्या राजाले सांगा, इथल्या अनाथपिंडकाला सांगा म्हणते, अशी आरोप करून राहिली. तेव्हा पब्लिक तिचे जे लोक होते ते स्थिर झाले, चुपचाप झाले आणि काय चालू आहे तेव्हा लक्षात आलं, तेव्हा ही बाई आरोप करून राहिली तथागतावर. तेव्हा तथागत काय करते, शांत चित्तानं काय म्हणते, हे भगिनी म्हणते, हे म्हणते जे काही घडलं हे कोणाला माहित आहे, हे तुला आणि मलाच माहित आहे. जे काही घडलं हे कोणाला माहित आहे, लोकांना थोडी माहित आहे, हे तुला आणि मलाच माहित आहे. तेव्हा ती हे बोलता बोलता काय करते, खोकलते. तिला काय येऊन जाते, खोकलते. तिनं पोटाला काय लावलं होते, ते पाट्या काष्ट बांधून आणली होती, पोट मोठं केलं होतं तिनं. त्यामुळे खोकलता ते आणि ते काष्टाच्या दोऱ्या झाल्या ढिल्या आणि तिचं सारं ते पळून गेलं. त्यामुळे लोकायले काय खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं दिसून पडलं.
त्यामुळे या कशाने जिंकली? एखादा व्यक्ती असला तर तू माझ्यावर कसा आरोप घेतं, तू मला काय पाहिलं, म्हणजे वादविवाद करते का नाही. परंतु भगवंताने कशाने जिंकले? आपल्या संयमाने बल, बरोबर आहे की नाही, शांतीच्या आणि संयमाच्या बलाने जिंकले. त्यामुळे आपण असं म्हणतो का या संयमाच्या बलाने जय मंगल तुमचे माझे जय मंगल हो. त्याच्यानंतर आहे सच्चक विचार, सच्चे विहाय. सच्चक हा असतो एक फार हुशार असा व्यक्ती असतो वैशालीमध्ये, आणि तो कानी इकडे तिकडे जातो, लोकांना काय सांगतो, माझ्यासारखा हुशारच नाही कोणी, मी मार प्रज्ञावंत आहे, पंडित आहे, मी असा कोणालाही पाहत नाही का जो मला हरू शकेल म्हणते. मी कोणालाही असं पाहत नाही जो मला हरू शकेल, मी कोणालाही हरू शकतो, मी सर्वात श्रेष्ठ आहे, मी प्रज्ञावंत आहे, असा स्वतःची काय करायची प्रशंसा करायची. लोकांनाही वाटे नाही बा हा खरंच असं नाही, बरोबर आहे की नाही. त्या वैशालीमध्ये लोकांनाही वाटते हा खरंच असं. एकदा काय झालं, अश्वजित भिक्षू जात असताना तो सच्चक त्याला विचारलं का रे, म्हणजे तुझ्या श्रमणाचं मत काय आहे, काय सांगतात. अश्वजित काय म्हणते, भगवान बुद्ध असे सांगतात की रूप काय आहे, अनात्मा आहे, रूप अनात्मा आहे, वेदना अनात्मा आहे, दुःख अनित्य अनात्मा आहे, ह्या पद्धतीने सांगतात. हे काय म्हणते, हे जे तू सांगतं याच्यावरच तुझे श्रमण, तुझे भगवान बुद्ध कायम राहतील काय म्हणते, मला भेटतील काय म्हणते. मला त्यांना वादविवाद करायचा आहे, त्या वादविवादात मला त्यांना काय करायचं आहे, हारवायचं आहे म्हणते. काय म्हणतो सच्च, मला त्यांना हारवायचं आहे म्हणते. मग एक दिवस भगवान बुद्ध असताना हाच काय करते, त्या ठिकाणी जाते आणि स्वतः किती लोकांना घेऊन जातो, 100-500 लोकांना घेऊन जातो की चला आज माझा वादविवाद होणार आहे. कोणासोबत? भगवान बुद्धाजवळ, भगवान बुद्धासमोर माझा वादविवाद होणार आहे, तुम्ही या, मी आज त्यांना काय करणार आहे, त्यांच्या मतावर जर ते ठाम राहिले तुम्ही त्यांना हारून टाकणार आहे. हा सच्चक येतो, आल्यानंतर बसतो, जे काही आपण प्रथेनुसार विचारतो, बरं आहे काय, ठीक आहे, बसते एकमेकासमोर आणि सच्चक विचारतो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारू काय. भगवान बुद्ध म्हणते विचार म्हणते. जेव्हा हा विचारते तर काय मी तुमच्या भिक्षूकडून असं ऐकलं आहे की तुमचं मत असं आहे, रूप अनात्मा आहे, रूप वेदना आहे, बरोबर आहे की नाही. ह्या गोष्टी म्हणजे रूप अनात्मा आहे, वेदना अनात्मा आहे, ह्या गोष्टी ऐकून घेतल्या, काय हे बरोबर आहे काय. हो म्हणते, माझं मत असंच आहे म्हणते की जे काही आहे अनित्य आहे, अनात्मा आहे, दुःख आहे, ह्या गोष्टी मी सांगत असतो म्हणते. पण माझं मत असं नाही म्हणते, जे काही बी लावल्यानंतर जे काही ते उत्पन्न होते, ते मोठ्या होते, तर त्याचा आत्मा असल्यामुळे मोठं होत म्हणते. तो त्याचं मत कसं आहे का हे आत्मा असल्यामुळे, हे रूपामध्ये आत्मा असल्यामुळे ते मोठं होते म्हणते. म्हणजे रूप त्या आत्म्याच्या काय असते, काबूत होते. मग सच्च काय म्हणते, तुझं मत असं आहे म्हणते, बरोबर आहे का म्हणते. हो म्हणते, माझं असंच मत आहे म्हणते. मग सांग म्हणते, सांग म्हणते तुझं रूप तुझ्या काबूत आहे काय. एकच प्रश्न विचारते, सांग म्हणते तुझं रूप म्हणजे काय, शरीर तुझ्या काबूत आहे काय, आहे का आपलं शरीर आपल्या काबूत. तू म्हणतो ना त्याला आत्मा म्हणजे आपल्या काबूत असलं पाहिजे. आपलं शरीर जर रूप आहे, आपलं शरीर जर आपला आत्मा आहे, तर हे आपलं शरीर आपल्या काबूत असलं पाहिजे. आपल्या काबूत आपलं शरीर आहे काय, नाही आहे. आपल्या जर काबूत असलं शरीर तर आपण म्हातारच काय झालो असतो काय. पण कोणाला इच्छा आहे म्हातारा व्हायची. माझं शरीर जर माझ्या काबूत असतं, मी काय म्हटलं असतं, माझं शरीर हे नेहमी करता जवानच राहावं, काय म्हटलं असतं, तंदुरुस्त राहावं असं म्हटलं असतं का नाही. म्हणजे ते आपल्या काबूत आहे काय, नाही आहे. मग सांग म्हणते, सांग काबूत आहे काय. मग तो म्हणते, तो हरून जातो. मला सांगा, तुमचं केस जे पांढरं झालं ते तुम्ही काळं करू शकता काय, नाही करू शकत. म्हणजे आपलं रूप आपल्या काबूत आहे काय, आपली कोणतीही गोष्ट आपल्या काबूत नाही. याचा अर्थ ती काय, अनित्य अनात्मा आहे, तो हारून जातो. या एका गोष्टीने तो शरण जातो. त्याला समजून येते का आपण काही विद्वान नाही. त्याला काय करतात, विद्येच्या बलाने, प्रज्ञेच्या, कशाच्या बलाने जिंकतात तथागत, प्रज्ञेच्या बलाने त्या सच्चकाला जिंकतात. त्यामुळे आपण काय म्हणतो का ह्या जयमंगल अष्टगाथेमुळे तुमचे माझे जयमंगल हो. त्याच्यानंतर कोणती गाथा आहे, त्याच्यानंतर हा जो महामोगलायन आहे. महामोगलायन एक मोठा नागराज असतो आणि तो रुद्धी बलामध्ये फार मोठा श्रेष्ठ असतो. त्यामुळे तथागतांसमोर काय करतो, तो फार मोठा रुद्धी म्हणजे चमत्कारिक शक्ती, बरोबर आहे की नाही. जे चित्त एकाग्र करतात, ज्यांच्याजवळ चित्त एकाग्र होते, ध्यान धारणा करते, त्यांचं चित्ताची काय अलौकिकता असते आणि ते चित्त काय करते, रुद्धीचे बल, म्हणजे जे काही सर्वसाधारण आपण करू शकतो त्याच्यापेक्षा आगळं वेगळं करते. त्यानेच काय म्हटलं जाते, त्याला चमत्कार किंवा काय म्हटलं जाते, रुद्धीचे बल म्हटलं जाते. आपल्यापेक्षा आगळं वेगळं चित्त धारण करतात आणि जसं पाहिजे तसं ते करू शकतात. त्यामुळे ते काय करते, लायण्याला मोठा होणे, इथून जाणे, आरपार जाणे, नदीतून जाणे, पाण्यातून चालणे, हवेत उडणे, असे ते रुद्धीचे बल असतात. त्यामुळे तो काय करत, मोठा ते संघ तथागतांसमोर आणि संघासमोर हे मोठे काय करत, रुद्धीचे बल दाखवत होते. त्यामुळे भगवंतांनी काय केलं, हे मी
त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण होतं, म्हणजे त्या व्यक्तीपेक्षा संघामध्ये श्रेष्ठ महामोगलान असे होते की ते वृद्धीचे बलामध्ये सर्वश्रेष्ठ होते. त्यामुळे तथागतांनी त्या महामोगलांना सांगितलं का जा याला आपल्या वृद्धीचं त्याला हे दाखव, बल दाखव. त्यामुळे महामोगलांना काय केलं, तो जे करत होते त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ महामोगलान करत होता. आखरी तो हारून गेला आणि शरण येऊन गेला. म्हणून ती एक विजयाची गाथा आहे की वृद्धीच्या बलाने काय केलं, भगवान बुद्धांनी आपला पुत्र, त्याला त्यामध्ये म्हटलं आपला पुत्र महामोगलान याच्या माध्यमातून त्या व्यक्तीवर विजय मिळवला. त्यामुळे आपलं जयमंगल हो. 8वी गाथा आहे बक ब्रह्मावर आहे. बक ब्रह्म नावाचा हा बक एक व्यक्ती होता जो ब्रह्मलोकात होता आणि त्याची अशी धारणा होती, त्याची खोटी मिथ्या दृष्टी काय झाली होती का मी जे आहे ते काय आहे नित्य आहे, माझं जग जे आहे ते नित्य आहे बा, कायमस्वरूपी आहे. वास्तविकता जग काय आहे अनित्य आहे, बदलणार आहे, बरोबर आहे की नाही. त्याची दृष्टी कशी झाली होती का मी जे आहे इथं कायमस्वरूपी आहे, माझ्यामध्ये बदल होणार नाही, मी काही मरणधर्मी नाही. हे तथागतांनी जाणल्यावर तथागत त्या ठिकाणी अंतर्धान, या ठिकाणी अंतर्धान होऊन तिथे त्या ब्रह्मलोकात जातात आणि त्याला विचारतात काय तुझी दृष्टी अशीच आहे का, म्हणते हो म्हणते. अरे म्हणते तुझी खोटी दृष्टी आहे म्हणते, मी म्हणते असं कोणालाही पाहत नाही म्हणते, मी सर्वश्रेष्ठ, म्हणजे त्याची अशी धारणा झाली होती का मी सर्वश्रेष्ठ आहे, मी मरणधर्मी नाही आहे आणि मी कोणालाही पाहत नाही, असं झालं होतं. म्हणून तथागत काय करतात, अरे म्हणते हे जग अनित्य आहे त्याला समजून सांगतात, परंतु त्याची खोटी दृष्टी असल्यामुळे त्याला असं होते का माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणी नाही. त्याला हे नव्हतं माहीत का हे भगवान बुद्ध आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे त्याला माहीत नव्हतं. म्हणून काय करतो तो, मी म्हणते तुम्हाला अंतर्धान करू शकतो म्हणते. तो काय म्हणते माझ्याजवळ एवढं मोठं दिव्य बल आहे, बघ नावाचा ब्रह्म काय म्हणते माझ्याजवळ एवढं मोठं दिव्य बल आहे का मी तुम्हाला काय करू शकतो, अंतर्धान सुद्धा करू शकतो म्हणते. तथागत म्हणते करून दाखव. परंतु तथागतांचं दिव्य बल, कारण की काय असते हे बुद्ध कुठे गेले असते, ह्या लोकाच्या पलीकडे गेले असते आणि आपण कोण आहे फक्त लोकामध्येच आहे, बरोबर. रूप लोक कामलोक याच्यामध्ये आहे आणि हे जे लोक आहे, हा जो लोक संसार आहे याच्या पलीकडे गेले असते तथागत. त्यामुळे हे त्याला माहीत नसते, त्यामुळे तो अंतर्धान करू शकत नाही. परंतु तथागत काय करतात, अंतर्धान जेव्हा होतात तेव्हा तिथे जेवढे काही लोक आहेत ते फक्त भगवान बुद्धाचा आवाजच ऐकत होते, परंतु तथागतांना पाहत नव्हते. तेव्हा बक असा विचार होत, अरे भगवान बुद्ध अंतर्ध्यान झाले, कुठं गेले काय गेले, कारण की बकाजवळ एवढीच दिव्य बल होतं का तो कोणत्याही या काम लोकात रूप लोकात पाहू शकला असता, परंतु ते भगवान बुद्ध त्याच्या पलीकडे गेले असल्यामुळे तो काही पाहू शकला नाही. त्यामुळे मग विनंती करते का या मला माफ करा, या म्हणते. जेव्हा येते तेव्हा त्या धम्मदेशना करते, तेव्हा त्याला समजून सांगते आणि या काय केलं, या प्रज्ञेच्या बलाने काय करतात बक ब्रह्मावर विजय मिळवतात. म्हणून ह्या 8 अशा जयमंगल अष्टगाथा का ज्याच्या भरोश्यावर आपण दररोज आपण म्हणतो, लग्नामध्ये म्हणतो आणि यामुळे आपलं जय मंगल हो असं म्हणतो. 9वी गाथा काय, ह्या 8ही ह्या जो काही गाथा आहे ह्या दररोज जर आपण म्हटल्या यामुळे आपल्याला सुख शांती आणि निर्वाण पदाचा सुख लाभते, असा या गाथेचा अर्थ आहे. वास्तविक आता 9वी गाथा म्हणण्याचा काही अर्थ नाही, पण लोक ते म्हणतात. 9वी गाथेचा अर्थ असा आहे की 8 गाथा जेव्हा आपण म्हणतो दररोज नित्य नियमाने जो काही श्रद्धावान उपासक त्या 8 जय मंगल अष्टगाथा ग्रहण करतो, श्रद्धापूर्वक ऐकतो आणि त्याला सुख शांती आणि निश्चितच तो निर्वाण सुखाचा लाभ केल्याशिवाय राहणार नाही, अशा त्या गाथेचा अर्थ आहे. अशा पद्धतीने 8 आणि हे 9वी गाथा अशा त्या गाथेचा अर्थ आहे. आता मला सांगा, तुम्ही जर जयमंगल अष्टगाथा म्हटल्यानंतर जर त्याचा अर्थच समजला नाही तर तुम्ही कोणत्या अर्थाने तथागतांवर श्रद्धा निर्माण करून ते जयमंगल अष्टगाथेमुळे माझं जयमंगल हो असं कोणत्या अर्थाने म्हणणार तुम्ही? म्हणणार काय, म्हणू शकत नाही. मुला मुलीचं या एवढ्या पवित्र अशा गाथेनं जेव्हा लग्न लागते त्या ना मुलाले त्याचा अर्थ माहीत असते ना त्या मुलीले अर्थ माहीत असते. आणि मला सांगा, त्यांच्या त्या सुखाच्या संसारासाठी जयमंगल अष्टगाथा म्हटल्या जाते आणि त्यांनी ते ग्रहण केलं पाहिजे. एक गाथा म्हणताना त्या गाथेचा अर्थ असे त्याने ग्रहण केलं पाहिजे आणि या जयमंगल अष्टगाथेमुळे आमच्या भावी जीवनामध्ये आमचं मंगल हो असं त्याने त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. अर्थच माहीत नाही तर कसा जयमंगल हो म्हणणार, सांगा बरं, किती मोठी विवंचन आहे. आणि मग मला सांगा, संसारात काही कमी जास्त होते तर हे कसे असते, सुखाचं कारण असते आणि आपल्याला सुखाचं कारण माहीत नसते आणि आपण त्या फक्त नुसत्या म्हणल्यानं जे लग्न लावतो आणि अर्थ माहीत नसते, श्रद्धा उत्पन्न नाही होत. त्यामुळे मोठं खराब काम आहे ते. म्हणून त्याचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे. त्या अर्थ माहीत असल्याने आपलं खरंच जयमंगल होते. आज या ठिकाणी आपल्याला जयमंगल अष्टगाथेचा अर्थ आपण समजून घेतला आणि तुम्ही सुद्धा ऐकून घेतला, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम.